त्राहिमाम त्राहिमाम आमच्यावरती दया करा, कारण जर तुम्ही जर आमच्यावरती दया केली नाही तर म्हटले आता काही शक्य नाही, आता आमचं सगळं आयुष्य संपलं. म्हटले बाबा तुमचा भक्त असणारा तारकासूर माझं तर घर घेतलं, माझं राज्य घेतलं, पण माझी बायको सुद्धा घेत होता म्हणजे. पण म्हणजे पटकन तिला घेतलं, तुमच्या घरी आलो म्हटले, वाचवा म्हटले. ते म्हटले इंदा मी काही करू शकत नाही, कारण मी असणारा वचन दिलेला त्याचा मृत्यू एकाच मध्ये आहे. ते म्हणले कशामध्ये? ते म्हटले फक्त आणि फक्त ते असणाऱ्या भगवान शंकराच्या पहिल्या पुत्राकडून त्याचा वध होणार आहे. ते म्हणले सांगा ना भगवान शंकर कुठे आहेत? जातो आणि त्यांचा मुलगा झालेला असला तर घेऊन येतो मग याला मारतो. ते म्हणले एवढं सोपं नाही. म्हटले मग का? म्हणले त्या महात्म्याचं असं झालंय. म्हणले त्याचं लग्न झालं, त्याच्या पत्नीने त्या ठिकाणी महाराज यज्ञ कुंडामध्ये प्रवेश केला. आता पत्नी ही राहिलेली नाहीये आणि तो दिगंबर अवस्थेमध्ये हिमालयामध्ये तप करतो. ते म्हणले मग ब्रह्मदेवा तुम्ही एकदा जा आणि त्याला विनंती करा. ते म्हणले त्या बाबाकडे नको, ते आधीच रागामध्ये आहे आणि त्या रागामध्ये जर त्याने मला जर काही भस्म जर केलं त्याच्याकडे एक तर ताकद आहे. म्हणले त्याने नुसतं पाहिलं जरी भस्म होतंय. म्हणते मी जाणार नाही. कोणाला पाठवित असला तर पाठव. इंद्र होता महाराज. इंद्रदेवाने कामदेवाला बोलवलं आणि कामदेवाला बोलवून कामदेवाला सांगितलं. म्हटले हे कामदेवा जा म्हटले, आपल्याला जर त्या इंद्रावरती त्या असणाऱ्या स्वर्गावरती राज्य करायचं असलं तर तुम्हाला भगवान शंकराला तपामधून उठावं लागेल. भगवान शंकराला उठवा तपामधून, विवाह करण्याकरता प्रवृत्त करा आणि प्रवृत्त करून भगवान शंकराने विवाह केला की त्यांना पहिला मुलगा होईल आणि मुलगा झाला की मग त्याच्या हाताने याचा मृत्यू होईल. महाराज कामदेवाला वाटलं मी काय, माझ्याकडे अशी शक्ती आहे, मी गेलो की कोणाला मी आसक्त करू शकतो. किती मोठमोठाले ऋषी मुनी त्या ठिकाणी महात्मे त्यांना सुद्धा मी आसक्त केलेला आहे. अरे जे लाख लाख वर्षापर्यंत तप करत होते म्हणले त्यांना एका क्षणामध्ये मी त्या ठिकाणी आसक्त केलं. म्हणले त्यांना सुद्धा त्यांचं तप भंग केलं. म्हणले भगवान शंकर काय आहेत? म्हणले ते तर विवाह करून अजून संन्यासाश्रमामध्ये गेलेत. म्हणले अजून त्यांना असणाऱ्या गृहस्थ आश्रमामध्ये आणण्यासाठी मला काही जास्त त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. गेले कामदेव. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज आपल्याकडे जेवढे बाण आहेत ते सर्व बाण भगवान शंकरावरती चालवले. चालवल्याच्या नंतर भगवान शंकराच्या जवळ ते बाण यायचे, नतमस्तक व्हायचे, आजोप निघून जायचे. या कामदेवाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्या कामदेवाने पाची त्या ठिकाणी बाण लावले आणि भगवान शंकराच्या ध्यान अवस्थेमध्ये सोडले. महाराज सोडल्याच्या नंतर ध्यान अवस्था भंग झाली आणि भंग झाल्याच्या नंतर जसं ते असणारे नेत्र उघडले आणि उघडता क्षणी तिन्ही नेत्र एकत्रात उघडले आणि त्या तिन्ही नेत्राच्या समोर जो दिसला तो कामदेव होता. जसं कामदेवावरती नजर टाकली तसा जळून खाक झाला, भस्म सहित भस्म झाला. भस्म झाल्याच्या नंतर कामदेव भस्म झाला ही बातमी सगळ्या त्रैलोक्यामध्ये पसरली आणि त्रैलोक्यामध्ये पसरल्याच्या नंतर कामदेवाची पत्नी असणारी रती महाराणी तिला सुद्धा कळालं. म्हटले माझे पतिदेव जळून खाक झाले. म्हटले भगवान शंकराच्या क्रोधामध्ये माझ्या पतिदेवाचा मृत्यू झाला. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तिने भोंगा लावला, तिने स्वर लावला. तो स्वर तुम्हालाच लावलाय तो महाराज. नानाला येतो काय? खालून म्हणतात नानाला येतो स्वर. संगती जन्माचा